वर्षातून एकदाच येणारी ती जत्रा म्हणजे गावाचा सगळ्यात मोठा जणू सोहळाच की. देवाच्या मंदिरासमोरची लगबग, ढोल ताशांचा गजर आणि त्या घोषणा, अंगात वेगळीच झिंग भरायची हो. आईने दिलेली 50-100 रुपयांची नोट घट्ट मुठीत धरून आपण फड्याकडे पळायचो. त्या रंगीबेरंगी फुग्याकडे बघून डोळेच विस्फारायचे. बंदूक, पिपाणी, छोटासा ट्रॅक्टर, शिट्टी घ्यायचं तर सगळंच असायचं, पण पैशाचा हिशोब करावा लागायचा. एकतर घरून मोजकेच पैसे द्यायचे आणि वरून घरचे म्हणायचे शिल्लक राहिले तर देवाचा प्रसाद येताना घेऊन ये. तरी पण एखादी गोष्ट घेतली की आनंद गगनात मावत नसायचा. जत्रेतल्या त्या गरमागरम भज्याचा वास, गुळाच्या चिक्कीची चव आणि गरमागरम पाकातून काढलेली ती जिलेबी अजूनही आठवलं की तोंडाला पाणी सुटतं. तो मोठा झोका फिरायला लागला की पोटात गोळाच यायचा, पण खाली उतरल्यावर परत बसायची हौस थांबायचीच नाही. लहान मुलांना खेळणी, छोट्या पाळण्यात बसवायचं, कुठं त्या मोठ्या गादीवर उड्या मारायचं असो, सगळंच काही भारी असायचं. त्या काळची मज्जाच वेगळी होती. पहिलं जत्रेत जायचं म्हणलं की आदल्या दिवशी मुक्कामी जायचो आणि जाताना आम्ही बैलगाडीत सगळे प्रवास करायचो. रात्री मुक्काम करायचो. बोकडं कोंबड्याच्या मटणाची जेवणं असायची. हे सगळं झालं की रात्री थिएटरला पिक्चर बघायला जायचो. काय ते दिवस होते, आठवलं तरी डोळ्यात पाणी येतं. रात्रीची रोषणाई लागली की आपलं छोटंसं गाव अगदी शहरासारखं चमकायचं. कोणी तमाशा बघायला, कोणी नाटकाला, तर कोणी फक्त गप्पा मारायला. मोठी माणसं तर चौकात बसून गप्पा ठोकायची आणि आपली लेकरं धावत खेळत थकून भागून शेवटी आईच्या पदराला धरून घरी निघायचो. आता सगळं बदललंय रे. आमच्या काळात ती चावीची गाडी जरी भेटली तर आम्हाला रात्रभर झोप लागायची नाही. असं वाटायचं कधी सकाळी होते आणि कधी आम्ही ते खेळणं खेळतोय. पण आता पैसा आहे, मोबाईल आहे, मोठमोठी मॉल्स आहेत, पण त्या जुन्या जत्रेची मज्जा आता कशातच राहिली नाही. ती धूळ, तो गोंधळ, ती निरागस खुशी, हीच खरी आपली श्रीमंती होती. गावाकडची जत्रा म्हणजे फक्त उत्सव नव्हता रे, ते आपलं बालपण होतं, आपली माणसं होती आणि मनात कायम जपून ठेवलेली ती गोड आठवण होती. मित्रांनो, तुमच्या गावच्या जत्रेतल्या काही आठवणी असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.